नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी एक्झाम मंत्रा या आपल्या विद्यार्थी प्रिय अशा ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। मागच्या भागामध्ये आपण सामान्य अध्ययनाच्या संदर्भामध्ये जो इतिहास आणि आर्ट अँड कल्चरचा विषय आहे, ज्याला कला व संस्कृती, भक्ती मूवमेंट आणि इतिहासाचा जो पार्ट आहे, त्यामध्ये कोणकोणते घटक येतात आणि कोणत्या घटकांचा आपण अभ्यास करणं क्रमप्राप्त आहे आणि सोबतच एकंदरीत GS1 जो आहे, ज्याला आपण पेपर 4 बनतो, ह्या GS1 मध्ये सामान्य अध्ययन 1 मध्ये 250 गुणांसाठी जो काही पेपर आपल्याला सॉल्व करायचा आहे म्हणजे लिहायचा आहे। आणि इथे 250 मार्काचा पेपर लिहित असताना जो आपल्याला अवघड वाटणारा घटक आहे, ज्याला आपण इतिहासाचा घटक म्हणतो, जनरली अनेक मंडळींना, बऱ्यापैकी मंडळींना इतिहास हा विषय थोडासा समजून घेत असताना, त्याची क्रोनॉलॉजी व्यवस्थित सेट करत असताना किंवा घडलेल्या सगळ्या घटना क्रमवार कशा पद्धतीने कालबद्ध करायच्या या सगळ्या संदर्भाने कुठेतरी अडचण निर्माण होत असते। आणि त्या सगळ्या संदर्भाने सुरुवातीचे एक 2-3 सेशन्स हे या विषयाच्या संदर्भात आपले विषय डिकोड करण्याच्या संदर्भातले आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। आता इथे सुद्धा पुढे जात असताना आज आपण ह्या विषयामधले काही जे उपघटक आहे, जे ह्या पेपर मधले जे उपघटक आहे ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू। जसं इथं तुम्हाला दिसते, भारतीय वारसा, संस्कृती, इतिहास, जागतिक भूगोल, महाराष्ट्राच्या काही भारांशासह असं आपल्याला इथे सांगितलेलं आहे। आता नंबर 1 आपल्याला जो घटक दिलेला आहे, तो घटक अभ्यासत असताना कोणकोणत्या बाबींकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे ते नंबर 1 समजून घेऊ। आणि ते जर व्यवस्थितपणे आपल्याला समजलं तर निश्चितपणे आपल्याला पुढच्या अभ्यासासाठी दिशा प्राप्त होते। जी लोक आता 25च्या संदर्भाने अभ्यास करत आहात त्यांना निश्चितपणे माहिती असेल, किंवा 26च्या मेन्सच्या संदर्भाने अभ्यास अगोदर केलेला असेल थोडा बहुत, त्यांना थोडीफार कल्पना आलेली असेल। मात्र 27 साठी अभ्यास जर करत असाल तर अशा विद्यार्थी मित्रांनी थोडा आत्तापासूनच मुख्य परीक्षेचा व्यवस्थित अशा पद्धतीचा अभ्यास करणं गरजेचं आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। तर आणि तरच आपल्याला आपलं हे जे टार्गेट आहे 250 गुणांचं, हे आपल्याला पूर्ण करता येते। म्हणजे इथे 250 गुणांसाठी असलेला पेपर व्यवस्थितपणे लिहिता येतो, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। आता नंबर 1 समजून घेऊ। इतिहासाच्या संदर्भामध्ये, इतिहास विषयाच्या संदर्भामध्ये काही घटक आपल्याला दिलेले आहेत। इथे दिलेला आहे भारतीय कला व संस्कृती, कला व संस्कृती या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। दुसरा एक महत्त्वाचा घटक येतो, तो घटक म्हणजे भारताचा इतिहास। आता इथे जरी हे एका सेंटेन्स मध्ये आपल्याला दिसत असलं तरी व्यवस्थित आपण डिकोड करून पाहू, मग आपल्याला कळेल की आपल्याला कोणत्या काळापासून कोणत्या काळापर्यंतचा कालखंड विशेष रूपानं या इतिहास या संदर्भामध्ये किंवा इतिहास या शब्दांतर्गत आपल्याला अभ्यासायचा आहे। याची एक दिशा निश्चितपणे क्लिअर होईल। जोपर्यंत आपल्याला त्या सगळ्या विषयाचा आवाका समजत नाही, कुठून कुठपर्यंत अभ्यास करणं गरजेचं आहे किंवा त्याच्या पार्श्वभूमीसहित अभ्यास करणं गरजेचं आहे हे कळत नाही, तोपर्यंत आपल्याला त्या विषयाची डेप्थ किंवा त्या विषयाचा रोडमॅप कळत नाही, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। आता दुसरा टॉपिक आहे भारताचा इतिहास। शब्दप्रयोग लक्षात घ्या। 3 नंबर आहे आधुनिक जगाचा इतिहास। हा शब्दप्रयोग निश्चितपणे लक्षात ठेवा, आधुनिक जगाचा इतिहास। त्यानंतर एक टॉपिक आपल्याला असाही अभ्यासायचा आहे जो UPSCच्या मंडळींनी विशेष करून फारसा अभ्यासलेला नसेल, किंवा महाराष्ट्राच्या टचमध्ये काही बाबी आपल्याला निश्चितपणे नव्यानं या ठिकाणी माहीत करून घ्यावा लागतात, जो सिलेबसचा पार्ट आहे। इथे सांगितलेला आहे भक्ती चळवळ। भक्ती चळवळ आणि विशेषतः महाराष्ट्र ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। आता प्रत्येक पेपरमध्ये जे 4 GS आपल्याला डील करायचे आहे, त्या 4ही GS मध्ये, सामान्य अध्ययनाच्या 4ही पेपरमध्ये आपल्याला पुढे जात असताना, डील करत असताना त्या विषयाला हा शब्दप्रयोग अत्यंत महत्त्वाचा आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या। मी याला दुसऱ्या कलरनी म्हणजे रेड कलरनी इथे तुम्हाला बॉक्स करून देतो।
हा शब्दप्रयोग तुम्ही विसरू नका. जरीही हा सिलेबस आपल्याला UPSCच्या धर्तीवर असेल आणि UPSCचा कॉपी पेस्ट वाटत असला किंवा आहे सुद्धा, तरी इथे काही अंशी बदल आहे. तो म्हणजे विशेषतः महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा टच, महाराष्ट्राचा संदर्भ हा 10% असेल का, 15% असेल का, 20% असेल का, 25% असेल का, हा पेपर झाल्याशिवाय कोणालाही सांगता येत नाही. मात्र महाराष्ट्राच्या संदर्भाने इथे प्रश्न विचारणं अपेक्षित आहे, कारण सिलेबसमध्ये तशा पद्धतीचा शब्दप्रयोग विशेष करून वापरलेला आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर आता हे जे 4 घटक आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहे आणि ह्या 4ही घटकाच्या संदर्भाने पाहायचं झाल्यास उत्तर लिहित असताना इथे भारतीय संस्कृतीच्या संदर्भाने उत्तर लिहित असताना आपल्याला भारतीय संस्कृतीचं दर्शन झालं पाहिजे तुमच्या उत्तरामधून. मी मागच्याही विषयाच्या संदर्भाने ज्यावेळेस तुमच्या पुढे आलो होतो त्यावेळेस निश्चितपणे सांगितलेलं होतं की काहीही उत्तर लिहून चालत नाही, हे एक नेक्स्ट ऑफिसरचं उत्तर असलं पाहिजे. तुमच्या उत्तरातून भारताच्या इतिहासाचं, भारताच्या संस्कृतीचं, भारताच्या समाजातल्या सगळ्या जडणघडणीचं दर्शन झालं पाहिजे आणि तशा पद्धतीचं प्रभावी उत्तर जर तुमचं असेल तर निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी ॲव्हरेजपेक्षा जास्त मार्क मिळतील. अन्यथा मार्क्स मिळणं या ठिकाणी अवघड आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजेच काय की प्रश्नानं काय डिमांड केलेली आहे, प्रश्नाची डिमांड काय आहे, त्यानुसार जर आपण उत्तर लिहित असाल तर निश्चितपणे ते फायदेशीर ठरणार आहे. इथे आपल्याला सांगितलेलं आहे भारताचा इतिहास, इथे सांगितलेला आहे आधुनिक जगाचा इतिहास आणि इथे सांगितलेला आहे भक्ती चळवळ. आता हा घटक तुम्हाला समजलेला आहे की या सगळ्या घटकांचा आपल्याला या विषयाअंतर्गत या पेपरमध्ये आपण अभ्यास करणार आहोत, जो की अभ्यासक्रम संपूर्णतः मी तुमच्यासोबत डील करणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. नेक्स्ट आपण इकडे जाऊ. 2 नंबरचा जो आपला पार्ट आहे, इथे मी लिहितोय भारताचा इतिहास. भारताचा इतिहास. आता या भारताच्या इतिहासाचे सुद्धा काही प्रकार पडतात, निश्चितपणे प्रकार पडतात. आज जो आपला भारत अशा पद्धतीने आपल्याला दिसतो हा पूर्वी वेगळा होता, त्यापूर्वीही वेगळा होता, त्यापूर्वी सुद्धा वेगळा होता. म्हणजे ही जी भारताची भूमी आहे, हा जो भौगोलिक प्रदेश आहे, ही जे काही आपली राजकीय रचना आपल्याला आज दिसते ती तशी काल नव्हती. ही बाब या ठिकाणी लक्षात ठेवा. म्हणजेच काय तर आपल्याला या भारताच्या बाबतीमध्ये 3 घटक पडतात. नंबर 1 मी इथे लिहिल की प्राचीन भारताचा अभ्यास आपल्याला व्यवस्थितरित्या समजून घ्यायचा आहे. पुढे मध्ययुगीन कालखंडामध्ये आपल्या भारताचं दर्शन, मध्ययुगीन भारताचा इतिहास हा सुद्धा आपल्याला अभ्यासायचा आहे. आणि इथे आहे आधुनिक भारताचा इतिहास. आधुनिक भारताचा इतिहास. आता इथे एक शब्दप्रयोग जो मिस झालेला आहे, सुटलेला आहे, तो कोणता असा जरी साधा प्रश्न मी तुम्हाला विचारला तर तुम्ही निश्चितपणे त्याचं योग्य उत्तर द्याल. तो म्हणजे इथे संदर्भ आपल्याला वापरायचा आहे महाराष्ट्राचा विशेष संदर्भ. महाराष्ट्राचा विशेष संदर्भासहित आपल्याला हा जो भाग आहे तो या ठिकाणी काय करायचा आहे, अभ्यासायचा आहे. ही बाब आपल्याला या ठिकाणी सिलेबस अंतर्गत क्लिअर झालेली आहे. पुढे 3 नंबरच्या टप्प्यामध्ये आपल्याला दिसतं आधुनिक जगाचा इतिहास. आधुनिक जगाचा इतिहास. आता ह्या आधुनिक जगाच्या इतिहासाच्या संदर्भानं आपण या सिलेबस मधली ओळ जर पाहिली, या सिलेबस मधली जर ओळ पाहिली तर इथे तुम्हाला दिसते बघा, करेक्ट. जगाच्या इतिहासामध्ये 18व्या शतकापासून औद्योगिक क्रांती, जागतिक युद्धे, देशाच्या भूसीमांची पुनर्रचना, वसाहतवाद, निर्वसाहतवाद, राजकीय तत्वज्ञान जसे की साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद इत्यादी त्यांची रूपे व समाजावरील त्यांचा प्रभाव यांचा समावेश राहील. आता ज्या पद्धतीनं आपल्याला आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये कुठेही
समाज सुधारणांचा इतिहास किंवा समाज सुधारकांचं कार्य असा उल्लेख स्पष्टपणे आपल्याला या सिलेबसमध्ये, या अभ्यासक्रमामध्ये दिसत नाही. मात्र आतापर्यंतच्या सगळ्या पेपरमध्ये आपल्याला समाज सुधारकांच्या कार्यांवर, त्यांच्या सगळ्या आतापर्यंतच्या विचारसरणींवर निश्चितपणे प्रश्न आल्याचे आपल्याला या ठिकाणी दिसतात. आता हा सगळा भाग आपल्याला अभ्यासायचा असताना इथे कुठेतरी याची पार्श्वभूमी त्या त्या कालखंडातली आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. आणि तत्पूर्वी आपल्याला सगळ्यात महत्वाचा घटक जर कुठला समजून घ्यायचा असेल, या संपूर्ण सिलेबसच्या मुद्द्यांतर्गत न दिलेला तो घटक आहे, स्पष्टपणे त्याचा उल्लेख कुठेही आपल्याला दिसत नाही. तो घटक म्हणजे प्रबोधनाचा घटक. तो घटक म्हणजे प्रबोधनाचा घटक, ज्याला आपण प्रबोधन पर्व असं सुद्धा म्हणू. आता या आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये इथे कुठेही आपल्याला स्पष्टपणे अशा पद्धतीचा उल्लेख नाही. जगाच्या इतिहासामध्ये 18व्या शतकापासून औद्योगिक क्रांती, जागतिक युद्धे, देशांच्या भूसीमांची पुनर्रचना, वसाहतवाद, निर्वसाहतवाद, राजकीय तत्वज्ञान जसे की साम्यवाद, भांडवलशाही समाजवाद इत्यादी त्यांची रूपे व समाजावरील त्यांचा प्रभाव यांचा समावेश राहील असं आपल्याला म्हटलेलं आहे. स्टार्ट पासून एंड पर्यंत प्रबोधन किंवा प्रबोधन पर्व अशा पद्धतीचा शब्द किंवा शब्दप्रयोग आपल्याला या टॉपिकमध्ये किंवा ह्या पॉइंटमध्ये कुठेही दिसत नाही. मात्र आपल्या अभ्यासाची सुरुवात ही या घटकापासूनच करावी लागेल. ज्यावेळेस आपण पूर्व परीक्षेचाही अभ्यास करत असताना निश्चितपणे प्रबोधनाचं पर्व भारताच्या संदर्भामध्ये आपण अभ्यासलेलं असेल. राजाराम मोहन राय यांचं नाव घेतल्यानंतर आपल्याला आधुनिक भारताच्या प्रबोधनाची सुरुवात किंवा त्या काळामध्ये किंवा त्यानंतरच्या काळामध्ये होऊन गेलेले अनेक थोर विचारवंत, थोर समाज सुधारक यांचा आढावा जर आपण घेतला तर त्या कालखंडातल्या प्रबोधनाची सुरुवात भारतामध्ये कशा पद्धतीनं झाली, त्याला जबाबदार असलेले घटक कोणकोणते होते आणि त्यानंतर प्रबोधन पर्वानंतर भारतीय समाजावर कशा पद्धतीनं प्रभाव पडलेला होता, परिणाम पडलेला होता, त्यातून आपल्या भारतीय समाज रचनेमध्ये, समाज मनामध्ये कशा पद्धतीचा बदल झालेला होता, हा संपूर्ण घटक व्यवस्थितरित्या आपल्याला समजून घेता येतो. त्याच संदर्भानं आपण जर पाहिलं तर जगाच्या इतिहासाच्या बाबतीत सुद्धा आपण ज्यावेळेस डोकावून पाहतो, आधुनिक जगाचा इतिहासाचा अभ्यास करतो, त्यावेळेस आपल्याला प्रबोधनाचं पर्व सुद्धा फार व्यवस्थित अशा पद्धतीनं समजून घेणं निश्चितपणे गरजेचं आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता इथे आपल्याला प्रश्न पडलेला असेल की सर प्रबोधन म्हणजे मग नक्की काय? करेक्ट. पहिल्यांदा आपल्याला प्रबोधन म्हणजे काय हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. हा जो सिलेबस दिलेला आहे, हा संपूर्ण सिलेबस आपल्याला आधुनिक जगाच्या इतिहासाच्या संदर्भातला आहे आणि आधुनिक जगाच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये ज्या काही क्रांत्या आहेत, 1776 ची अमेरिकन क्रांती असेल, 1789 ची फ्रेंच राज्यक्रांती असेल, ज्या फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला एक नवा आदर्श दिला. अमेरिकन राज्यक्रांतीचा सुद्धा प्रभाव आणि परिणाम फक्त अमेरिकेवरच नाही तर जगातल्या वेगवेगळ्या प्रदेशांवर पडलेला होता, वेगवेगळ्या देशांवर पडलेला होता. आणि खऱ्या अर्थानं हा जो काही प्रभाव आहे हा भारतावर सुद्धा कशा पद्धतीनं पडलेला होता, भारतातल्या आजूबाजूच्या प्रदेशांवर कशा पद्धतीनं पडलेला होता, इतर देशांवर कशा पद्धतीनं पडलेला होता, तो संदर्भ सुद्धा आपल्याला या मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये म्हणजे आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये व्यवस्थितपणे समजून घ्यायचा आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजेच काय तर पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला हे पर्व शिकून घ्यावं लागेल, हे पर्व समजून घ्यावं लागेल, या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागेल आणि याचा उगम कसा झाला, का झाला, त्या शब्दाचा अर्थ काय होतो आणि त्यानंतर आपल्या सगळ्या मॉडर्न वर्ल्डमध्ये म्हणजे आधुनिक जगामध्ये कशा पद्धतीनं या प्रबोधनाचा प्रचार आणि प्रसार झालेला होता, हा घटक पहिल्यांदा आपल्याला मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये व्यवस्थितपणे समजून घ्यावा लागतो. तर आणि तरच इतर संपूर्ण घटक व्यवस्थितपणे आपल्याला समजतो. देन पुन्हा सांगतो तुम्हाला, अगेन रिपीट करतो की आपल्याला काय करावं लागतं, व्यवस्थितपणे हा संपूर्ण घटक समजून घ्यावा लागतो. याचं कारण असं की समजल्याशिवाय आपल्याला ते लक्षात राहत नाही आणि लक्षात ठेवायचं आहे का, कारण आपल्याला पेन घेऊन उत्तरं लिहायची आहे. टीक करण्याची ही परीक्षा नाही. मुख्य परीक्षेचं पूर्णतः स्वरूप हे पूर्व परीक्षेपेक्षा कम्प्लिटली वेगळं आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. जर तुमच्या संकल्पना व्यवस्थित समजलेल्या असेल, तुम्हाला संकल्पना व्यवस्थित समजलेल्या असेल
याची पार्श्वभूमी माहीत असेल आणि तो घटक जर व्यवस्थित आपण शांत डोक्याने समजून घेतला तर निश्चितपणे त्या भागावर कसाही प्रश्न आला तरी त्या प्रश्नाला आपल्याला न्याय देता येतो आणि त्या प्रश्नाचं योग्य उत्तर आपल्याला मांडता येतं, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. मग आता त्या सगळ्या संदर्भाने आपण विचार जर केलं तर या घटकाकडे आता आपण प्रवेश करू आणि तो संपूर्ण घटक व्यवस्थितपणे स्टेप बाय स्टेप समजून घेण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. आणि सोबतच ह्या सगळ्या घटकावर आतापर्यंतचा जो डिस्कस केलेला आपला सगळा पार्ट होता, या सगळ्या भागावर आपल्याकडे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर अवेलेबल नाही, कारण ही परीक्षा पहिल्यांदाच महाराष्ट्र लोकसेवा आयोग घेत आहे. मात्र या सिलेबसवर आधारित आतापर्यंत कुठे काही पेपर झालेले आहे का, तर निश्चितपणे झालेले आहे. ती पेपर म्हणजे यूपीएससीचे मुख्य परीक्षेचे जे पेपर्स आहे, यूपीएससी मेन्सचे जे पेपर आहे, या भागावर कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत तो प्रत्येक प्रश्न सुद्धा आपण या भागावर डिस्कस करणार आहोत. तो तुम्हालाही लिहायचा आहे आणि तो मी तपासूनही देणार आहे आणि त्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असायला पाहिजे हे तुम्हाला टॉपिक संपल्यानंतर निश्चितपणे सांगता येईल आणि तशा पद्धतीने त्या प्रश्नाची उत्तरं लिहिता सुद्धा येतात. आता लिहिण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हा संपूर्ण घटक काय करावा लागतो, समजून घ्यावा लागतो, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता या मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये जर आपण पाहिलं, मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये जर आपण पाहिलं तर साधारण 1750 पासून ते 2000 पर्यंतचा कालखंड आपल्याला यामध्ये अभ्यासायचा आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे 1750 पासून ते 2000 पर्यंतचा कालखंड साधारणपणे आपल्याला मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये अभ्यासायचा आहे आणि त्या काळात घडलेल्या प्रमुख महत्त्वाच्या अशा घटना यांचा अभ्यास सुद्धा करायचा आहे, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. थोड्या वेळापूर्वीच मी उल्लेख 2 अमेरिकन क्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांती यांचा उल्लेख केलेला आहे की ज्याचा आपल्या भारतावरच नाही तर जगाच्या वेगवेगळ्या प्रदेशांवर सुद्धा, वेगवेगळ्या राष्ट्रांवर सुद्धा एक दूरगामी अशा पद्धतीचे परिणाम त्याचे पडलेले होते. आणि दूरगामी परिणाम इतर प्रदेशावर पडत असताना भारतावर सुद्धा कसे पडलेले होते, त्याची पार्श्वभूमी काय होती, ती युद्धे कशी झाली, बरोबर आहे, आणि त्याचा त्या भागावर सुद्धा कशा पद्धतीने प्रभाव पडलेला होता, परिणाम पडलेला होता, या संदर्भाने सुद्धा प्रश्न या सगळ्या भागावर येणं अपेक्षित आहे, ही बाब लक्षात घ्या. आता त्या सगळ्या घटकांचा अभ्यास करण्यापूर्वी पुन्हा एकदा ह्या मूळ शब्दावर मी येतो, तो म्हणजे प्रबोधनाच्या संदर्भातला. आता मी जर तुम्हाला विचारलं की प्रबोधन या शब्दाचा शब्दशः अर्थ काय होतो किंवा हा शब्द आला तरी कुठून, याचा उगम कुठल्या राष्ट्रात आहे, कुठल्या प्रदेशात आहे, कुठल्या समाजामध्ये आहे, असा जर मी तुम्हाला प्रश्न केला तर तुम्ही सुद्धा थोडा विचार कराल. जर अभ्यास केला असेल, मॉडर्न वर्ल्ड हिस्ट्रीचं एखाद दुसरं कुठलं पुस्तक वाचलं असेल किंवा पाठ्यपुस्तकामध्ये काही तुम्हाला संदर्भ दिसला आणि त्या ठिकाणी तुम्ही वाचलेलं असाल किंवा एखाद्या एज्युकेटर करून तुम्ही शिकलेला असाल तर निश्चितपणे उत्तर देण्याचा थोडाफार प्रयत्न कराल. किंवा ज्यांनी काहीच त्या ठिकाणी अभ्यासलेलं नसेल त्या लोकांना पहिल्यांदा हा सगळा घटक काय करावा लागेल, समजून घ्यावा लागेल. नंबर 1, या शब्दाचा काहीतरी अर्थ आहे का. जसं मी तुम्हाला भारताच्या संदर्भामध्ये इथे 2 संदर्भ लागतात, एक भारताचा संदर्भ, दुसरी बाब लक्षात घ्या, जगाच्या संदर्भामध्ये. कोणाचा संदर्भ, जगाचा संदर्भ. आत्ताच मी थोड्या वेळापूर्वी एक महान थोर समाज सुधारकांचा उल्लेख केला ज्यांचं नाव आहे राजाराम मोहन राय, ज्यांना आपण भारताच्या प्रबोधन चळवळीचे जनक असं म्हणतो, भारताच्या प्रबोधनाचे जनक म्हणतो. भारतामध्ये प्रबोधनाची सुरुवात त्यांनी खऱ्या अर्थाने केली असं सुद्धा आपण आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये मानतो. मग इथे आपल्याला राजाराम मोहन राय तर कुठेतरी फॅमिलियर आहे, कारण पूर्व परीक्षेच्या संदर्भाने आपण तो मॉडर्न इंडियाचा जो पार्ट आहे तो आपण अभ्यासलेला आहे, आधुनिक भारत अभ्यासलेला आहे. मग तोच शब्द किंवा त्या शब्दाचा अर्थ ज्या पद्धतीनं भारतामध्ये अपेक्षित आहे त्या पद्धतीनं या वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये अपेक्षित आहे का, किंवा त्या शब्दाचा अर्थ तसाच होतो का, हा सुद्धा घटक पहिल्यांदा आपल्याला व्यवस्थितपणे समजून घ्यावा लागतो, ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. मग भारतामध्ये प्रबोधनाची जी काही सुरुवात झालेली आहे, हा प्रबोधनाचा संदर्भ भारतामध्ये आला तरी कुठून, त्याचं काहीतरी मूळ आहे का, त्याचा कुठला तरी प्रदेश आहे का,
त्याचा कुठला तरी देश आहे का, याच्या मुळाशी पहिल्यांदा आपल्याला त्या ठिकाणी जावं लागतं आणि मग त्याची पार्श्वभूमी समजून घेऊन त्या शब्दाचा अभिप्रेत असलेला अर्थ समजून घ्यावा लागतो आणि त्याने आपल्या सगळ्या समाजावर, आपल्या त्या सगळ्या प्रदेशावर कशा पद्धतीनं परिणाम केलेला आहे किंवा त्या प्रबोधनाच्या पर्वानंतर आपल्या भारतीय समाजामध्ये किंवा जगाच्या सर्व प्रदेशांमध्ये कशा पद्धतीनं बदल घडून आलेला आहे, तो बदल सुद्धा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. नंबर 1, याचा संदर्भ आपण जर पाहिला तर इथे तुम्हाला दिसते दुसरा एक शब्द मी इथे लिहितो, तो म्हणजे तुम्ही त्याला इंग्लिशमध्ये म्हणाल अवेअरनेस, कारण तुमचं इंग्रजी खूप चांगलं आहे मराठीच्या तुलनेत, त्यामुळे काही शब्द मी इंग्लिश वापरतो जेणेकरून ते तुम्हाला पटकन समजतील. अवेअरनेस, तुम्हाला जागृती जर म्हटलं तर कदाचित समजायला वेळ लागेल किंवा काही लोकांना समजतील, मात्र अवेअरनेस म्हटल्यानंतर असा एकही विद्यार्थी वर्ग नसेल की ज्यांना हा शब्द समजलेला नाही. आता अवेअरनेस म्हणजे काय, तर अवेअरनेस म्हणजे जागृती. मग जागृती म्हणजे काय हे सुद्धा आपण समजून घेणं गरजेचं आहे, तर आपल्याला त्या प्रबोधनाच्या अर्थाच्या मुळाशी जाता येतं आणि प्रबोधनाचा नेमका अर्थ काय आहे याच्या मुळाशी सुद्धा आपल्याला जाता येतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता ज्यावेळेस हा शब्द प्रयोग येतो त्यावेळेस आपल्याला युरोप आठवतो, ही बाब लक्षात घ्या. काय आठवतो? युरोप आठवतो. प्रबोधन म्हणजे काय, तर निश्चितपणे प्रबोधनाला अशा पद्धतीचा तर्कशुद्ध विचार म्हणतो आपण. कुठला विचार म्हणतो? तर्कशुद्ध अशा पद्धतीचा विचार म्हणतो. ज्या वेळेस भारतामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर ख्रिश्चन मिशनरी आल्यानंतर एक मोठा बदल आपल्या भारतीय समाजामध्ये ज्या पद्धतीनं झालेला होता किंवा इंग्रजी शिक्षण भारतामध्ये आल्यानंतर ज्या पद्धतीनं भारताच्या समाज रचनेमध्ये बदल झालेला होता, अगदी तशा पद्धतीचा बदल किंवा त्या प्रकारचा बदल हा आधुनिक जगाच्या इतिहासामध्ये आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतो आणि त्यानंतरच हा संपूर्ण जो काही फ्लो आहे, प्रवाह आहे, हा आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये आणि भारतामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता हा कालखंड जर आपण पाहिला तर साधारण 15व्या-16व्या शतकाकडे आपल्याला डोकावून पाहावं लागतं आणि त्या काळामध्ये ज्याला आपण तमोयुग म्हणतो अशा पद्धतीचा एक वातावरण आपल्याला जगाच्या पाठीवर पाहायला मिळालेलं होतं आणि या प्रबोधनामुळे कुठेतरी ह्या तमोयुगाला धक्का बसलेला होता. काय बसलेला होता? धक्का बसलेला होता आणि मग या सगळ्या समाज रचनेमध्ये बदल आपल्याला पाहायला मिळालेला होता. जे काही ट्रॅडिशनल आपण ज्याला म्हणतो, पारंपरिक पद्धती असेल, विशेष करून श्रद्धा असतील, विशेष करून संकेत असतील, विशेष करून परंपरा असतील, विशेष करून रूढी असतील, यांना कुठेतरी एक छेद देण्याचं काम या प्रबोधनाने त्या काळामध्ये केलेलं आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे नक्की काय झालं प्रबोधनाने, तर खऱ्या गोष्टी कोणत्या, खोट्या बाबी कोणत्या, ज्याला आपण म्हणतो की तर्कशुद्ध अशा पद्धतीचा विचार, ज्या वेळेस आपण या ठिकाणी प्रबोधन हा शब्द वापरतो आणि हे नवजागृतीचं एक माध्यम तयार झालेलं होतं आणि इथे याला आपण काय म्हणू, विज्ञाननिष्ठ अशा पद्धतीचा विचार. कुठला विचार? विज्ञाननिष्ठ अशा पद्धतीचा विचार, ज्याला आपण पुढच्या काळामध्ये प्रबोधनाचं रूप म्हणू लागलो होतो. आता ह्या प्रबोधनामुळे झालं काय, तर आपल्याला रॅशनल अशा पद्धतीचा विचार करायला आपण मानव म्हणून त्या काळातली सर्व मंडळी भाग पडू लागलेली होती. म्हणजेच काय, तर या ठिकाणी विचाराचं स्वातंत्र्य प्राप्त झालेलं होतं. समाजामध्ये सुद्धा आजही आपण पाहतो की दोन प्रवाह आपल्याला पाहायला मिळतात. एक जो काही आपला धोपट मार्ग आहे, म्हणजे
शांततेचा मार्ग आहे. शांततेचा म्हणण्यापेक्षा जी काही वाट आपल्या समाजानं आखून दिलेली आहे त्या वाटेनं जाणारा एक वर्ग आणि दुसरा असा वर्ग असतो की त्या वाटेने आपण जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे, अशा पद्धतीचा विचार करून निवडलेला मार्ग आपण निवडलेला योग्य मार्ग त्या ठिकाणी निवडणे आणि त्या मार्गाने जाणारा दुसरा एक प्रवाह आपल्याला आपल्या समाजामध्ये आज सुद्धा पाहायला मिळतो. आणि त्या काळामध्ये प्रबोधनामुळे अशा पद्धतीचा एक नवा मार्ग, जीवनाकडे पाहण्याचा एक नवा मार्ग, समाजाकडे पाहण्याचा एक नवा मार्ग आणि एक नवी दृष्टी ह्या सगळ्या प्रबोधनाच्या कालखंडामध्ये मानवांना त्या ठिकाणी प्राप्त झालेली होती. आणि त्यानुसार हा जो काही विज्ञाननिष्ठ विचार, ज्याला आपण म्हणतो चिकित्सक अशा पद्धतीची वृत्ती, कुठली वृत्ती? चिकित्सक अशा पद्धतीची जी काही वृत्ती होती ती त्या काळामध्ये डेव्हलप झाली. म्हणजे जो काही रुळलेला मार्ग आहे तो मार्ग न स्वीकारता त्या मार्गावर कुठेतरी आपण विचार करायला पाहिजे आणि विचार करण्यास भाग पडण्यासाठी हा संपूर्ण कालखंड तिथे कुठेतरी जबाबदार होता. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्या काळातल्या ज्या काही सुप्त गुणांना सुद्धा या प्रबोधनामुळे अनेक लोकांच्या सुप्त गुणांना कुठेतरी वाचा फुटायला लागली आणि त्यांना न्याय मिळायला लागला. चर्चच्या जोखडातून, म्हणजे जी काही चर्च प्रवृत्ती होती या चर्चच्या जोखडातून सुद्धा अनेक लोकांना त्या ठिकाणी मुक्ती मिळालेली होती. ज्या पद्धतीनं इंग्रजी शिक्षणामुळे भारतामध्ये प्रबोधनाच्या पर्वाला सुरुवात झालेली होती आणि भारतातल्या लोकांना आपल्या धर्मातल्या चुकीच्या बाबी, आपल्या समाजातल्या चुकीच्या बाबी त्या ठिकाणी समजू लागलेल्या होत्या, अगदी तशाच पद्धतीचा विचार हा युरोपियन देशांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणि नवं जे काही साहित्य होतं, हे जे काही चर्चचं साहित्य आहे, या साहित्यातून आपण बाहेर पडू लागलो आणि नव्या साहित्याकडे वळू लागलेलो होतो. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे काय झालं की ज्या काही मोजक्या भाषा होत्या त्या मोजक्या भाषेचं रूपांतरण पुढच्या काळामध्ये नव्या भाषेमध्ये झालं. आपण त्याला असं म्हणू शकतो की प्रादेशिक भाषांचा विकास झाला. काय झाला? प्रादेशिक भाषांचा विकास झाला. प्रादेशिक भाषांचा विकास झाला. ह्या सगळ्या बाबी आपण जर पाहिलं तर प्रबोधनामुळे निर्माण झालेल्या आहेत. आता प्रबोधनामुळे नेमकं काय झालं तर ह्या सगळ्या बाबी झाल्या. मग प्रबोधनाला आपण रेनेसान्स असं म्हणू शकतो का? रेनेसान्स असं म्हणू शकतो का? आणि यासाठी मराठीतला शब्द आहे पुनरुज्जीवन. मराठीतला शब्द आहे पुनरुज्जीवन. आता मी तुम्हाला एक साधा प्रश्न विचारला की मराठीमध्ये हा जो शब्द आहे, आपण सर्वजण मराठी आहोत, महाराष्ट्रीयन आहोत आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देणार आहोत, त्यामुळे मराठीतले शब्द आपल्याला आलेच पाहिजे. पुनरुज्जीवन या शब्दाचा शब्दशः अर्थ काय होतो असा एक साधा सोपा सरळ जर मी प्रश्न तुम्हाला विचारला तरी देखील तुम्हाला थोडा वेळ विचार करावा लागतो. असं का? कारण प्रत्येक शब्दाची फोड करून आपण विषय वाचत असताना किंवा विषय अभ्यासत असताना किंवा विषय समजून घेत असताना प्रत्येक शब्दाचा काहीतरी अर्थ त्या त्या काळानुसार काही वेगळा आहे का, त्या शब्दाचा अभिप्रेत असलेला अर्थ काय आहे हे समजून घेण्यास आपण कुठेतरी कमी पडतो. म्हणून विषय आपल्याला वेळेत समजत नाही आणि विषय वेळेत न समजल्यामुळे आपल्याला लिखाणाच्या संदर्भामध्ये असलेली भीती वाढत जाते. जर ही भीती कमी करायची असेल तर तुमच्या सगळ्या संकल्पना या क्लिअर पाहिजे, व्यवस्थित अशा पद्धतीने तुम्ही त्या सगळ्या समजून घेणं गरजेचं आहे. तर आणि तरच तुम्ही उत्तर लेखन व्यवस्थित करू शकता. त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की हा संपूर्ण घटक झाल्यानंतर म्हणजे अजून 2 सेशन नंतर आपण उत्तर लेखनाकडे जाऊ आणि त्यानंतर बेसिक उत्तर नंतर आपण जाऊ प्रभावी उत्तर लेखन म्हणजे काय, प्रभावी उत्तर म्हणजे कसं असतं आणि बेसिक आन्सर कसं असतं. जनरल सगळे लोक लिहितात त्याला आपण बेसिक म्हणतो, पुस्तकाचा आधार घेऊन काहीतरी मांडून येतो, तसा एक उत्तराचा प्रकार असतो, त्यालाही मार्क मिळतात, नाही अशातला भाग नाही, मात्र जास्त मार्क मिळत नाही, ॲव्हरेज पेक्षा चांगले मार्क मिळत नाही. त्यासाठी लागतं प्रभावी उत्तर लेखन. म्हणजे मी दोन्हीही उत्तरं तुम्हाला या फळ्यावर दाखवणार आहे. म्हणजे प्रश्न सुद्धा तुम्हाला प्रॅक्टिसला देणार आहे, त्याची उत्तरं तुम्ही लिहायची आहे आणि तुमच्या उत्तरामध्ये कोणतं कंटेंट येणं अपेक्षित आहे तोही घटक मी सरते शेवटी या 2 सेशन नंतर सांगणार आहोत. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. कुठेही कोणी फार
विशेष अशा पद्धतीची काळजी करण्याची अजिबात आवश्यकता नाही आणि थेट UPSCनं या सगळ्या भागावर विचारलेले प्रश्न सुद्धा आपण आपल्या क्लासमध्ये डिस्कस करून घेणार आहोत. ते तुमच्याकडून लिहून सुद्धा घेणार आहोत. त्याची योग्य उत्तरं काय आली पाहिजे हे सुद्धा मी व्यवस्थितपणे तुम्हाला लिहून देणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या आणि पुस्तक वाचत असताना ह्या सगळ्या बाबी व्यवस्थित समजून घेणे आणि समजून घेत असताना आपण ओन नोट्स म्हणजे स्वतःच्या नोट्स आपण टिपणं व्यवस्थित काढणं गरजेचं आहे, नोट्स काढणं गरजेचं आहे. अर्थातच अर्ध्या उत्तर लेखनाची प्रॅक्टिस तुमच्या नोट्सच्या माध्यमातून झाली पाहिजे, हा त्याचा खऱ्या अर्थानं उद्देश आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता इथे जो शब्दप्रयोग मी वापरलेला आहे पुनरुज्जीवन, या पॉइंटवर आपण येऊ. पुनरुज्जीवन म्हणजे आपल्या समाजामध्ये नव्या घटकांचा प्रवेश. कुठल्या घटकांचा प्रवेश? नव्या घटकांचा प्रवेश म्हणजेच काय तर आपल्या समाजाला एक नवीन जीवन देण्याचं काम करणे म्हणजेच पुनरुज्जीवन होय. आता ह्या प्रबोधनामुळे आपल्या समाजाला एक नवं संजीवनी त्या ठिकाणी प्राप्त झालेली होती आणि त्या काळामध्ये खऱ्या बाबी कोणत्या, खोट्या बाबी कोणत्या आणि ज्याला आपण तर्कशुद्ध अशा पद्धतीचा विचार म्हणतो, विज्ञाननिष्ठ अशा पद्धतीचा विचार म्हणतो, तो विचार त्या काळात आपल्या सगळ्या मानवांना अवगत झालेला होता. म्हणून त्याला आपण म्हणतो पुनरुज्जीवनाचा कालखंड. ही सुद्धा बाब या ठिकाणी लक्षात घ्या. प्रबोधनाच्या कालखंडाला काही पुस्तकांमध्ये पुनरुज्जीवनाचा कालखंड असंही म्हटलेलं आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. ओके, चला आता आपण पुढे जाऊ. ह्या प्रबोधनामुळे आपल्या समाजामध्ये काय काय बदल झालेले आहेत त्यातले थोडे बहुत बदल आता आपण डिस्कस केलेले आहे. निश्चितपणे ज्या वेळेस ह्या प्रादेशिक भाषांचा विकास झालेला आहे, कुठल्या भाषांचा? प्रादेशिक भाषांचा विकास झालेला आहे, त्यावेळेस या प्रादेशिक भाषेच्या विकासातून नव साहित्य सुद्धा तयार झालेलं आहे आणि नवे विचार सुद्धा, कुठल्या भाषेतले? प्रादेशिक भाषेतले विचार सुद्धा आपल्या समाजामध्ये त्या काळामध्ये डेव्हलप होऊ लागलेले होते. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजेच काय तर एक विचाराचं जे स्वातंत्र्य आहे, कुठलं स्वातंत्र्य? विचार स्वातंत्र्य, हे सुद्धा काय झालं? डेव्हलप झालं. विचाराचं स्वातंत्र्य डेव्हलप झालं आणि मग कुठेतरी ह्या समाजामध्ये नवा बदल दिसू लागलेला होता. त्याला आपण म्हणतो प्रबोधन, अर्थातच पुनरुज्जीवन. मग याचा संपूर्ण समाजावर कशा पद्धतीनं प्रभाव पडलेला होता, त्या नंतरच्या काळामध्ये कोणकोणतं साहित्य विकसित झालेलं होतं, कोणकोणते विचारवंत ह्या आपल्या जो काही रुळलेला मार्ग होता त्या रुळलेल्या मार्गाला विरोध करू लागलेले होते. ते विचारवंत कोणते होते, त्यांचं साहित्य कोणतं होतं, त्यांच्या विचारांचा त्या काळामध्ये पडलेल्या सगळ्या समाजावर प्रभाव कशा पद्धतीचा होता आणि सोबतच त्यांचं साहित्य कोणतं होतं, साहित्याची व्याप्ती कशा पद्धतीनं वाढत गेली, कोणकोणत्या पुस्तकामध्ये कोणी कशा पद्धतीचा विचार मांडलेला होता, हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावं लागतं. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता यामधली काही जी नावं आहेत, मी इथे जर म्हटलं तुम्हाला की एक नाव घेतलं जॉन लॉकचं, दुसरं नाव घेतलं रुसो, अशी जी नावं आहे ही जनरली आत्तापर्यंत आपण फार काही ऐकलेली नाही किंवा यांच्याबद्दल फार काही वाचलेलं नाही. मात्र आपल्या अभ्यासक्रमाचा पार्ट असल्यामुळे, कारण त्या अभ्यासक्रमाला न्याय जर दिला नाही आपण जर त्या अभ्यासक्रमाला स्किप केलं तर आपले मार्क स्किप होतात आणि मार्क स्किप झाले की आपले रँक खाली येते. रँक खाली आली की आपल्याला आपलं जे काही अपेक्षित पद आहे ते अपेक्षित पद मिळू शकत नाही किंवा कधी कधी पद सुद्धा मिळत नाही. म्हणून इथे इंटरेस्ट असू द्या किंवा नसू द्या, हा व्यक्ती आवडता असू द्या किंवा नसू द्या, त्यांचं तत्वज्ञान आपल्याला पटू द्या अगर न पटू द्या, आपल्याला सिलेबसचा पार्ट असल्यामुळे ते आपल्याला डायजेस्ट करूनच घ्यावं लागतं, ते समजूनच घ्यावं लागतं आणि त्या सगळ्या भागावर आलेली प्रश्नांची उत्तरं लिहावी लागतात. ही बाब पहिल्यांदा या ठिकाणी समजून घ्या. त्यानंतर इथे मी काही शब्द तुम्हाला लिहेल की एक
अमेरिकन स्वातंत्र्य. अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध 1776. 2 नंबर मी लिहेल फ्रेंच राज्यक्रांती. याचाही प्रभाव जगातल्या विविध प्रदेशांवर, विविध देशांवर, त्या भागांवर आणि भारतावर सुद्धा झालेला आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. 1789 करेक्ट, मला वाटते करेक्ट असेल. आता ह्या अमेरिकन राज्यक्रांतीनंतर काय झालेलं आहे आणि सोबतच फ्रेंच राज्यक्रांतीनंतर काय झालेलं आहे, यातून कोणकोणत्या नव्या संकल्पना जगाला कळलेल्या आहे आणि जगातल्या आजूबाजूच्या संपूर्ण प्रदेशाला कोणकोणत्या संकल्पना कळलेल्या आहे, भारतापर्यंत कोणकोणत्या संकल्पना पोहोचलेल्या आहे, या संपूर्ण बाबींचा अभ्यास आपल्याला ह्या प्रकरणामध्ये व्यवस्थितपणे करायचा आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये आपल्याला प्रबोधनाचा व्यवस्थित अशा पद्धतीचा अभ्यास करायचा आहे, याची एक क्लॅरिटी आलेली असेल. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. या नंतरच्या लेक्चरमध्ये आपण नेमकं ही पार्श्वभूमी आपण फक्त ह्या प्रबोधनाच्या संदर्भातली पाहिलेली आहे. या नंतरच्या पार्टमध्ये आपण प्रबोधन म्हणजे नक्की काय, त्याची पार्श्वभूमी कशा पद्धतीची होती, म्हणजे ही जी काही पाहिलेली पार्श्वभूमी आहे ती सगळी व्यवस्थित रिवाइज करणार आहे. प्रबोधनाची वैशिष्ट्ये म्हणजे कोणती, त्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या बाबी येतात, या सगळ्या घटकांचा व्यवस्थितपणे अभ्यास करणार आहे. आणि इथे मांडलेल्या ह्या सगळ्या बाबी सुद्धा आपण नेक्स्ट सेशनमध्ये व्यवस्थित अशा पद्धतीनं डिस्कस करणार आहे. आणि हा संपूर्ण टॉपिक 3 सेशन नंतर आपला कंप्लीट होणार आहे. या 3 सेशन नंतर ज्यावेळेस हा टॉपिक कंप्लीट होईल त्यावेळेस आतापर्यंत कोणी एमपीएससीने अजून विचारले नाही, आता विचारणार आहे यावर्षी, यूपीएससीने कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहे. यूपीएससी मुख्य परीक्षेचे जे PYQ आहे, हे PYQ आपण इथे डिस्कस करणार आहे. त्यामध्ये मी तुम्हाला 2 उत्तर सांगणार आहे. एक, ज्यांना बेसिक उत्तर लिहिता येतं, आन्सरचे 2 प्रकार, एक बेसिक, मी दुसऱ्याला म्हणतो प्रभावी उत्तर लेखन. कुठलं उत्तर? प्रभावी उत्तर. आता हे जे बेसिक उत्तर आहे हे जनरली कोणीही एखाद दुसरं पुस्तक व्यवस्थित वाचून, एखाद दुसरी नोट्स व्यवस्थित वाचून किंवा एखाद्या एज्युकेटरचं जर आपण लेक्चर पाहिलेलं असेल किंवा केलेलं असेल तर इथे तुम्हाला तिथपर्यंत उत्तर लिहिता येते. मात्र तुमची काही कौशल्य त्या ठिकाणी वापरावी लागतात. जर तुमचं उत्तर लेखन कसं करायचं असेल, तुम्हाला प्रभावी करायचं असेल, तुम्हाला क्लास 1च व्हायचं असेल, DYSPच व्हायचं असेल, डेप्युटी कलेक्टरच व्हायचं असेल, COच व्हायचं असेल, गट विकास अधिकारीच व्हायचं असेल एमपीएससीतून, तर निश्चितपणे तुमचं उत्तर हे प्रभावी उत्तर लेखनाच्या कॅटेगरीमध्ये असलं पाहिजे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आणि या स्क्रीनवर मी तुम्हाला इथे प्रश्नही देणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हालाही लिहायचं आहे. आणि 2 पद्धतीचे उत्तर मी तुम्हाला दाखवणार आहे. बेसिक म्हणजे काय आणि प्रभावी उत्तर लेखन म्हणजे काय. बेसिक उत्तरामध्ये कोणकोणत्या किमान बाबी येणं अपेक्षित आहे आणि प्रभावी उत्तर लेखन कशा पद्धतीनं केलं पाहिजे किंवा त्या प्रभावी उत्तर लेखनाचा एक फॉर्मॅट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक व्यवस्थित अशा पद्धतीची क्लॅरिटी सुद्धा या सगळ्या संदर्भानं निश्चितपणे येणार आहे. ही बाब या ठिकाणी लक्षात घ्या. आता आजच्या या सत्रामध्ये जो काही भाग आपण पाहिलेला आहे, या नंतरच्या सत्रामध्ये प्रबोधन आणि प्रबोधनाची वैशिष्ट्ये आणि त्याची संपूर्ण व्याप्ती हा घटक आपण निश्चितपणे या नंतरच्या नेक्स्ट सेशनमध्ये पाहणार आहोत. आजच्या या सत्रात मी इथेच थांबतो. लवकरच भेटू आपण नव्या घटकामध्ये प्रबोधनाच्या वैशिष्ट्ये आणि विस्ताराच्या संदर्भामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.